पत्नी आणि मुलीची हत्या करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न, कौटुंबिक वादातून पतीचे टोकाचे पाऊल। पुण्यातील ताडीवाला रोड भागात आज सकाळी पूर्ण पुणे शहराला हादरवून टाकणारी घटना समोर आली असून कौटुंबिक वादातून घटस्फोटाचा अर्ज केलेल्या पत्नीसह 2.5 वर्षाच्या कोवळ्या चिमुरडीवर धारदार शस्त्राने वार करत पतीने दोघींनाही जीवे मारले। तो पत्नीवर संशय घ्यायचा थोड्या कारणावरून, त्यामुळे दोघांमध्ये वाद व्हायचा आणि ते दोघांचं पटत नव्हतं। त्याकरता कौटुंबिक न्यायालयामध्ये त्यांचं डिवोर्स पिटिशनसुद्धा चालू होतं। एवढ्यावरच तो नराधम थांबला नाही तर रक्ताच्या थारोळ्यात निश्चित पडलेल्या त्या दोघी मायलिकींच्या रक्ताने तेथील भिंतीवर मैं किसी को नहीं छोडूंगा, निकल जाओ ये घर छोड़ के अशी धमकी देखील त्याने लिहिली। भिंतीवर असं लाल ह्याच्यामध्ये मैं किसी को नहीं छोडूंगा, निकल जाओ ये घर छोड़ के असं त्याने तिथं भिंतीवर मजकूर लिहिले आहे। आता त्यांचा अंतर्गत आहे, आपल्याला अजून तो तपासाचा भाग आहे। जसं तपास करेल अजून आपल्याला ह्याच्यातले काय अजून वाद आहे ते पुढे निष्पन्न होतील तपासामध्ये। ही घटना आज सकाळी पहाटे ताडीवाला रस्त्यावरील बुद्ध विहाराजवळ घडली। खून केल्यानंतर पतीने स्वतःवर देखील वार केले। त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती सध्या सुधारती आहे। स्वतःवर देखील त्याने वार करून घेतलेले आहेत, स्वतःच्या पोटावर वार करून घेतलेले, त्याच्यावर ऑपरेशन झालेलं आहे आणि आउट ऑफ डेंजर आहे। आणि जो आरोपी आहे त्याच्यावर ससून रुग्णालय येथे उपचार चालू आहे। आज पहाटे आयाज शेख हा ताडीवाला रस्त्यावरील घरी येऊन त्याने दोघींचा धारदार शस्त्राने खून करून स्वतःवर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला। यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत। 22 तारखेला साधारण 4 वाजताच्या दरम्यान आरोपी स्वतः जखमी होऊन भावाला फोन केला, मी मरतो असं फोन केलं तर त्याचा भाऊ वगैरे पोलिसाला कळून पोलीस त्याचा भाऊ नातेवाईक त्या ठिकाणी गेला असता आरोपी हा त्या खिडकीतून आत गेलेला होता। दार लावलेलं होतं दाराचं, पण तो खिडकी तोडून तो आत प्रवेश केला होता आणि तो धारदार शस्त्राने त्याची पत्नी आहे तबस्सुम आणि त्याची मुलगी होती अलिना, या दोघांना निर्गुण वार करून निर्गुण। तबस्सुम शेख व अलिना शेख अशी या दुर्दैवी मायलेकींची नावं आहेत। आयाज शेख असे खून करणाऱ्या पतीचं नाव आहे। हे जे नेहमी भांडण होतात म्हणून आईवडील त्याला मुलीला रात्री 11 वाजता कुलूप लावून रात्री झोपायचे आणि सकाळी 4-5 वाजता सकाळी उघडायचे, कारण हा नेहमी येऊन ह्यांना त्रास द्यायचा, भांडण करायचा म्हणून। प्राथमिक माहितीनुसार आरोपी आयाज शेख हा आपल्या पत्नी तबस्सुम आणि मुलगी अलिना यांच्यासोबत कोंडवा येथे राहत होता। काही महिन्यांपूर्वी काही कौटुंबिक वादातून तबस्सुम आपल्या मुलीला घेऊन ताडीवाला रस्त्यावर बुद्ध विहाराजवळ राहणाऱ्या आपल्या आईवडिलांच्या घरी राहण्यात आली होती आणि जी तबस्सुम आहे ती वडिलाकडे ताडीवाला येथे राहत होती। दोघात कौटुंबिक वाद होते व त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला अशीही माहिती समोर आली आहे।